नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे माधवी पोरूला म्हणत असते, अरे पोरू, आपल्या मुक्तासाठी तू असा मुलगा बघितलाय का? तू तर म्हणत होता माणसे खूप माणुसकीची आहेत, मुलगा खूप चांगला आहे, चांगला स्वभाव आहे. मग हा सागर कोळी हा मुलगा बघितलाय तू आपल्या मुक्तासाठी? तेवढ्यात स्वाती लगेच समोर येते आणि म्हणते, हो, माझ्या भावाकडे बोट दाखवू नका. तुमची मुलगी कशी आहे ते बघा. त्यावर मंजिरी पुढे येते आणि स्वातीला म्हणते, काय ग, तुझ्या भावाकडे बोट दाखवू नको. तुझ्या भावामुळे माझ्या बहिणीचा साखरपुडा मोडलाय आणि तुझ्या त्या मिहीरमुळे आज आमच्या मिहिकाची एवढी नाचक्की झाली आणि तरीही तू म्हणते आमच्या भावाकडे बोट दाखवू नका. काय ग? त्यावर लगेच मयुरेश म्हणतो, आई, तुम्हाला कळतंय का? ह्या लोकांनी आपल्या बाबांना फसवलंय. आधी सोसायटीमध्ये सेक्रेटरीचं पद देऊन त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतलंय. या लोकांना ना खोटं बोलण्याची सवयच आहे. हा सगळा प्लॅन बनवलेला आहे आणि यात आपल्या बाबांना फसवलंय. तेव्हा लगेच माधवी सागरला म्हणते, अरे सागर, तुला काय वाटलं माझ्या मुक्ताचं लग्न मी तुझ्याबरोबर लावून देईन? तर मयुरेश म्हणतो, आणि हा सगळा मिळून या सर्वांनी असा प्लॅन केलेला आहे. तेवढ्यात लकी पुढे येतो आणि मयुरेशची गळफटी पकडतो आणि म्हणतो, काय रे, काय बोलतोस? तेव्हा मयुरेश म्हणतो, अंगाला हात लावायचा नाही, सांगून ठेवतो. त्यापासून 2 हात लांब राहायचं, नाहीतर त्या मिहीरची काय अवस्था केली होती पाहिलं होतं ना, तुझीही तशीच अवस्था करेल. त्यावर लकी म्हणतो, काय लांब राहू? तू माझ्या घरच्यांना इथे एवढं नावं ठेवतोय. तुझे घरचे कसे आहेत सांगू का? इथे सोसायटीत माझ्या आईला रूममध्ये कोंडलं होतं त्या माधवी काकूने. तेव्हा कुठे गेले होते तुमचा चांगुलपणा? त्यावर लगेच स्वाती म्हणते, काय लक्की काय बोलतोय? म्हणजे यांनी आपल्या आईला सोसायटीत कोंडलं होतं? तर हे सर्व ऐकून सर्वांना खूप धक्का बसतो. तर मंजिरी म्हणते, अगं आई, हे काय बोलतायत? इंद्रा म्हणते, बघितले स्वाते, या बाईने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, मला कोंडून घेतलं होतं. तर स्वाती म्हणते, बघ आई, कशी माणसे आहेत हे बघ, आज कळलंय आपल्याला. त्यावर माधवी म्हणते, उगाच तुम्ही विषय भरकटू नका. मी तुमची माफी मागायला लगेच आले होते, परंतु या लक्कीने मला अडवलं आणि म्हणाला नका माफी मागू आणि कुणालाही सांगू नका म्हणून. मग लगेच इंद्रा लक्कीला खूप बोलते आणि म्हणते, काय रे लक्की, तू असं बोलला होता या बाईला? त्यावर लगेच लक्की म्हणतो, अगं आई, तेव्हा तू खूप टेन्शन होते ना, म्हणून तुला उगाच आणखीन त्रास नको म्हणून. तर लगेच पोरू काका मध्ये येतात आणि म्हणतात, प्लीज जरा शांत बसा ना माधवी, प्लीज जरा शांत बैस आणि पुढचा विचार कर. इंद्राताई, प्लीज तुम्हीही शांत बसा, असे पोरू काका म्हणत असतात. तर इंद्रा म्हणते, हो का? नाही नाही, मी नाही शांत बसू शकत आणि पुढचा विचार तर मला बिलकुल करायचा नाहीये. कडीपत्तेच्या काडीला माझी सून मी कधीच करणार नाही. तेव्हा मात्र माधवी म्हणते, मग काय मला हौस आहे का तुमच्या या मुलाला माझा जावई करण्याची? मी पण हा मुलगा जावई कधीच करू शकत नाही. तेव्हा मात्र लगेच इंद्रा म्हणते, अगं बाई, तू स्वतःला खूप हुशार समजतेस की काय? आणि आम्ही काय शाळेतले विद्यार्थी आहोत का? नाही ग बाई, तुमची आणि आमची बराबरी कधीच होऊ शकत नाही. खाण्यापिण्यात नाही, राहण्यात नाही, कपड्यात नाही, कशातच होऊ शकत नाही. हेच मयुरेश म्हणतो, अहो बाबा, असा काय मुलगा बघितलाय तुम्ही मुक्तासाठी, ज्याने आपल्या मिहिकाचं एवढं वाटोळ केलं? तरीही असा मुलगा? त्यावर माधवी म्हणते, ते मिहिकाचं काहीही असू दे, परंतु या मुलाशी मी माझ्या मुक्ताचं कधीही लग्न लावू शकत नाही, कारण ही माणसे चांगली नाहीच आहे. ज्या घरात मुलीचा आदर नाही त्या घरात मी माझ्या मुक्ताला देऊ शकत नाही. तर इंद्रा म्हणते, बाबू काकांना, अहो, आजूबाजूला काय तुम्हाला पोरी दिसल्याच नाही का? ही एवढी कडीपत्त्याची काडी एकच दिसली का? दुसऱ्या पोरी नव्हत्या का माझ्या सागरसाठी? आता मात्र इंद्रा ही खूप बोलत असते. तर बाबू काका म्हणतात, प्लीज सर्वजण शांत बसा ना. आम्ही दोघांनी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे, कारण आम्हाला वाटलं या निर्णयामुळे आपल्या ज्या 2 घरामध्ये हे सर्व काही भांडणे झुपलेले आहेत ते शांत होतील आणि सईला एक चांगली आई मिळेल. आता तुम्हीच बघा, तुमच्या मुक्ताला आमची सई खूप आवडते आणि आमच्या सईलाही मुक्तासारखी प्रेम करणारी आई हवी आहे. आणि त्याच वेळेस मी सागरचा विचार केला, त्यालाही अशीच बायको हवी आणि तुमच्या मुक्तालाही असा मुलगा हवाय ना, की ज्यामुळे सई तिला आई म्हणू शकेल. मुळे तुमच्या मुलीचाही संसार सुखाने होईल ना, असा आम्ही विचार केला. तेव्हा माधवी म्हणते, हो का? असा विचार केला का तुम्ही? म्हणजे तुमच्या मुलाच्या सुखासाठी तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार का त्याचं? तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात, अगं माधवी, असं काय बोलते? आपल्याला पण गरज आहे ना मुक्तासाठी मुलगा शोधण्याची. मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. आपल्या मुक्ताला आजपर्यंत किती मुलांचे नकार आले? कशामुळे? ती शिकलेली नाहीये का? ती नोकरीला नाहीये का? फक्त ती आई होऊ शकत नाही म्हणून ना.
म्हणूनच आपण हा विचार करायला हवा होता याच्या आधीच, परंतु आपण शांतपणे विचार कधी केलाच नाही. तर आपण आधी शांतपणे ठरवलं असतं ना, आत्तापर्यंत या दोघांचं लग्न पण झालं असतं. परंतु नाही, आपण मुलांचा विचार करतच नाही ना, आपल्याला फक्त भांडणं घेऊन जायचीत ना. त्यानंतर लगेच बाबू काका म्हणतात, आता सर्वजण शांत बसा आणि आता फक्त या दोघांना बोलू द्या. त्यांना एकमेकांशी लग्न करायचं ना आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते लगेच, अरे बाबा. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, हो मुक्ता बोल, तुला काय बोलायचंय ते बोल. तर इथे बाबू काकाही सागरला म्हणतात, हो सागर, तुला मुक्ता बरोबर काय बोलायचंय ते बोल. मग आता सागर आणि मुक्ता दोघेही समोरासमोर पुढे आलेले असतात. तर सागर लगेच म्हणतो, तुम्ही तर म्हणाला होतात की जगातील एकही मुलगी माझ्याबरोबर लग्न करू शकत नाही. तर लगेच मुक्ता म्हणते, हो का, मग तुम्ही काय म्हणाला होता मला? तुम्हीही म्हणाला होता ना की तुम्हाला किती मुलं रिजेक्ट करताय, त्यामुळे तुमच्याबरोबर तर कोणीच लग्न करू शकत नाही. सागर मुक्ताला म्हणतो, मला ना तुम्हाला बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये, कारण जेव्हा तुम्ही माझ्या आसपास जवळ असताना तेव्हा मला असं गुदमरल्यासारखं होतंय कसं तरी. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, बघितलंस बाबा, त्यांना गुदमरल्यासारखं होतंय, उगाच हे गेले बिले श्वास अडकून तर माझ्यावरच हे केस करायचे यांच्या घरचे. त्यामुळे चला पटकन आपण इथून निघून जाऊया, त्यांना मला समोर बघितल्यानंतरच गुदमरल्यासारखं होतंय. असे म्हणून आता सर्वजण ज्याच्या त्याच्या बाजूने निघायला लागतात. तेव्हा पोरू काका मनाशी म्हणत असतात, हे काय झालं? त्यावर लगेच पोरू काका बाबू काकांना म्हणतात, आपण काय ठरवलं होतं आणि हे काय होऊन बसलंय? त्यावर बाबू काका म्हणतात, आपण अशी हार मानायची नाही, आपण यांना लग्नासाठी तयारच करायचं. त्यानंतर आता सर्वजण घरी आलेले असतात. तेव्हा बाबू काका सर्वांना बोलत असतात आणि म्हणतात, काय चालू आहे तुमचं? डोकं शांत ठेवून तुम्हाला बोलता येत नाही का? आणि तुम्हाला वाटत नाही का आपली सई आपल्याकडे इथे राहायला यावी? आपली सई जास्त प्रेम आणि विश्वास फक्त त्या मुक्तावरतीच ठेवते आणि जास्त प्रेम मुक्तावरच करते. त्यामुळे जर सागरचं आणि मुक्ताचं लग्न झालं ना, तर आपल्या सईची कस्टडी आपल्याला मिळेल, ती कायमची आपल्याकडे राहील. ती सावनी आपल्या सईला आपल्यापासून कधीही दूर करू शकत नाही. त्यानंतर इथे आता पोरू काका मुक्ताला म्हणत असतात, मुक्ता शांत हो जरा. तेव्हा मुक्ता म्हणते, अहो बाबा, तुम्ही असा मुलगा बघितलाय, तुम्हाला कसं वाटलं की मी या मुलाशी लग्न करेल म्हणून? मुक्ताचे बाबा म्हणतात, हो, मला कदाचित असं वाटलं तुझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, काय बोलताय बाबा, माझं तर त्याच्यावरती खूप रागराग करते मी, तुम्हाला माहीत आहे ना. तर पोरू काका म्हणतात, अगं तू सईवरती किती प्रेम करतेस हे माहिती आहे ना मला, मग का तुला एक मूल दत्तक घ्यायचंच होतं ना, मग का आई होऊ शकत नाही तू सईची? असे आता पोरू काका मुक्ताला विचारत असतात. त्यानंतर आता इथे बाबू काका सागरला म्हणत असतात, तुला सई तुझ्याकडे नकोय का? त्या सावनीने जर डावपेच खेळायला सुरुवात केली ना, तर ती आपल्या सईला कधीही आपल्याकडे येऊ देणार नाही. त्यामुळे सईसाठी तुला मुक्ताबरोबर लग्न करावंच लागेल असं मला वाटते. त्यानंतर इथे पोरू काका मुक्ताला म्हणत असतात, तुला जर आई व्हायचं असेल तर तुला सईची आई व्हायचंय आणि तुला सागर कोळीबरोबर लग्न करावंच लागेल. तो एक खरंच खूप चांगला माणूस आहे गं. तेव्हा माधवी म्हणते, काय बोलतेस पोरू, तो सागर कोळी एक चांगला माणूस? तेव्हा पोरू काका लगेच माधवीला म्हणतात, अगं माधवी, माणसाच्या दोन बाजू असतात आणि तू फक्त सागर कोळीची एकच बाजू बघितली, परंतु मी त्याची दुसरी बाजू बघितली. तो खरंच माणुसकीने खूप चांगला माणूस आहे गं. मी तुला सांगतोय ना, तुला माझं ऐकत नाही का तू? तुला माझ्यावरती विश्वास नाही का? असे आता पोरू काका माधवीला समजावून सांगत असतात. त्यानंतर इथे बाबू काका सागरला म्हणत असतात, हे बघ सागर, आपल्या सईसाठी त्या मुक्ताबरोबर लग्न करावंच लागेल. सईचं खूप प्रेम आहे रे त्या मुक्तावरती, तू बघितलंय ना. नाहीतर आपली सई आपल्याला कधीच मिळणार नाही आणि आपण नाही राहू शकत रे तिच्याशिवाय. आणि तशी ती मुक्ता खूप चांगली मुलगी आहे, दिसायला छान आहे, खूपच मस्त आहे. मग काय प्रॉब्लेम आहे दुसरा तुला? आपल्या सईसाठी तू एवढं करू शकत नाही का? तुझ्या बाबाचं एवढं पण ऐकणार नाही का? आता मात्र सागर आणि मुक्ता दोघेही शांत झालेले असतात. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मुक्ता सागरच्या घरी आलेली असते आणि ती सागरला म्हणते, मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे, लग्नाआधी तुम्हाला मिहिरला जेलमध्ये टाकावं लागेल. तर लगेच सागर म्हणतो, काय? मिहिरला जेलमध्ये? एक नातं जोडण्यासाठी मी दुसरं नातं कधीही तोडू शकत नाही, त्यामुळे हे शक्य नाही, असे आता सागर म्हणत असतो. आणि त्या दोघांचे हे सर्व बोलणे आता मिहिरने गुपचूप ऐकलेले असतात. आता मिहिर काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.